नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा भाषण अभ्यासणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुपौर्णिमा भाषण. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे आदर्श. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. त्यामुळे गुरुजनांच्या चरणी नतमस्तक व्हावे. सन्माननीय व्यासपीठ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने मी सर्वप्रथम गुरुजनांना वंदन करते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण या दिवशी आदि गुरु महर्षी व्यासांचा जन्म झाला. गुरुपौर्णिमा आपण आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा करतो. गुरुपौर्णिमा दरवर्षी गुरुजनांचा आदर आणि सन्मान करण्यासाठी साजरा करतो. मोठे लोक, आई वडील, शिक्षक हे आपले गुरु असतात. ते आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात. गुरु आपल्याला शिक्षण, संस्कार, चांगले विचार देतात. म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरुपौर्णिमेला गुरु आणि शिष्य परंपरेचा आपण गौरव करतो. गुरुपौर्णिमेला आपण गुरुजनांची पूजा करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे गुरु होय. गुरु हे ज्ञानाचे प्रतीक. अज्ञान, अंधकार दूर करून आपल्या जीवनाला प्रगतीचा योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे गुरुपौर्णिमा हिंदू धर्मातील एक पवित्र सण मानला जातो. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.